हरिओम. सद्गुरूंना वंदन करून स्वाध्यायाला सुरुवात करते. आजचा श्लोक आहे, यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्ष भयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. म्हणजे ज्याच्यापासून कोणालाही उद्वेग होत नाही, तसेच ज्याला स्वतःला कोणत्याही जीवापासून उद्वेग वाटत नाही आणि जो हर्ष, अमर्ष म्हणजे मत्सर, भय आणि उद्वेगापासून मुक्त आहे, असा तो माझा भक्त मला प्रिय आहे. भगवद्गीतेतल्या भक्तियोग नामक 12व्या अध्यायातला हा 15वा श्लोक. या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन भगवंतांना विचारतो, तुला तुझ्या सगुण रूपाची उपासना करणारे भक्त अधिक प्रिय आहेत का निर्गुणाची? 13 ते 19 या 7 श्लोकांमध्ये या अध्यायात भगवंत सांगताहेत की त्यांना कसा भक्त प्रिय आहे. यस्मान् नो द्विजते लोको. मुळात उद्वेग म्हणजे नक्की काय? जे एक उदाहरण बघूया. रस्त्यावरून जात असताना बऱ्याच वर्षांनी अशी जुन्या ओळखीची एक व्यक्ती भेटली आपल्याला आणि बाकी काहीही बोलायच्या आधी जर का ती एकदम असं म्हणाली, की "काय सगळे केस पांढरे झाले?" आता असं म्हटल्यावर आपल्याला जे होईल त्याला म्हणायचं उद्वेग. म्हणजे मनाची एक घडण असते, अंतःकरणाची एक ठेवण, स्टेट ऑफ माइंड म्हणा, किंवा स्टेट ऑफ इक्विलिब्रियम, हार्मनी. एखाद्याच्या बोलण्यानं किंवा वागण्यानं ती स्थिती एकदम बिघडून जाते. मनाचा क्षोभ होतो, संताप होतो थोडासा, आणि एक अस्वस्थता निर्माण होते, म्हणजे उद्वेग. प्रकृतीतली भिन्नता जेवढी जास्त, तेवढं आपलं दुसऱ्याशी पटत नसतं. मग त्या व्यक्तीच्या सान्निध्यात आपल्याला उद्वेग येतो. पण भक्ताचे जगाशी असणारे संबंध हे ईश्वरी प्रेमाच्या माध्यमातून निर्माण झाले. खरा भक्त एकतर आपल्या भक्तीचे प्रदर्शन करायच्या व्यापात नसतो किंवा एखाद्या संसारी व्यक्तीच्या त्याला कमी लेखत नाही किंवा नावं ठेवत नाही किंवा नको तिथे उपदेश देत बसून उद्वेग आणत नाही. भक्त हा सेल्फ मध्ये रुटेड असतो. तो त्याच्या आनंदमय कोशात असल्यामुळे आनंद त्याच्यातून प्रकट होत असतो. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना उद्वेग तर फार लांबची गोष्ट. उलट उद्विग्न लोकांना शांतीचा प्रत्यय येत असतो. पंत महाराज बाळेकुंद्रीकरांकडे लोक पिशाचबाधा झालेल्या किंवा मानसिक संतुलन बिघडलेल्या लोकांना घेऊन यायचे मुद्दाम. का तर त्यांच्या दर्शनानं त्यांच्याशी संभाषण करून हे उद्विग्न लोक शांत होत असत, असा त्यांचा प्रभाव होता. भक्तामुळे लोकांना उद्वेग होत नाही ही एक गोष्ट झाली, पण लोकांमुळे भक्ताला उद्वेग होत नाही ही त्याच्या पुढची गोष्ट आहे. वृंदावनला स्वामी हितप्रेमानंद म्हणून एक संत राहतात. त्यांचे बरेच व्हिडिओ युट्यूबवर अपलोड होत असतात. तर त्यांच्या दर्शनाला, सत्संगाला खूप लोक गर्दी करतात आणि ते अगदी कळवळ्यानं लोकांना उपदेश करत असतात. त्यांच्या तक्रारी ऐकून घेतात, त्यांना मार्ग सुचवतात आणि अगदी त्यांची तब्येत बरी नसते तरी सुद्धा ते ही हरीची सेवा असं म्हणून ते करतात. तर एकदा एक गृहस्थ त्यांच्या दर्शनाला आले होते आणि ते खूप मोठ्यानं बडबड करत होते, हातवारे वगैरे करत होते. त्यामुळं त्यांच्या स्वामींना त्रास होईल की काय असं वाटून तिथल्या सेवेकऱ्यांनी त्या गृहस्थांना घालवून द्यायचा असा पटकन प्रयत्न केला. पण त्या हितप्रेमानंद महाराजांनी ते पाहिलं आणि सेवेकऱ्यांना थांबवलं. त्यांना येऊ द्या म्हणाले. "ये हरी के पार्षद है." मग ते गृहस्थ आले, मोठमोठ्यानं काहीतरी बोलत वगैरे राहिले, सांगत राहिले आणि त्यांचं त्यांनी प्रेमानं ऐकून घेतलं. त्या आई जसं लहान मुलाकडे कौतुकानं बघत असते ना, तसं त्याच्याकडे ते कौतुकानं पाहत होते. चेहऱ्यावर हसू होतं आणि ते हसले वगैरे आणि त्या प्रसंगाचा त्या महाराजांनी आनंद घेतला, त्याचा त्रास नाही करून घेतला. हे लोकांनो द्विजते च यः. भक्ताला सगळ्या विश्वामध्ये किंवा सगळ्या लोकांमध्ये त्यांचा देव दिसत असतो. मग ते प्रेमानंद महाराज म्हणतात, सब वही तो है. मग कोणाचा उद्वेग कसा होईल भक्ताला? ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, तरी सिंधूचेनी माझे जलचरा भय नुपजे आणि जलचरी नुबगिजे समुद्र जैसा. समुद्र खवळला तरी त्यातल्या जलचरांना, माशांना त्याची भीती वाटत नाही आणि जलचर खूप आहेत म्हणून समुद्र त्यांना कंटाळत नाही. तसे जगाच्या वागण्याने भक्ताला त्रास होत नाही व त्याच्यामुळे जगाला होत नाही. पुढे गुरुदेव रानडे म्हणायचे तसं, आमच्याकडे एक अदृश्य स्पिरिटोमीटर असतो. म्हणजे भक्ताला समोरच्या व्यक्तीची पातळी ओळखता येत असते. त्यामुळं समोरच्या व्यक्तीचं तो योग्य मूल्यमापन करून त्यानुसार त्याच्याशी वागत असतो. आपल्याला मात्र म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीने बदलून आपल्या मनाप्रमाणे वागावं असं वाटतं.
आणि तसं नाही झालं की उद्वेग निर्माण होत असतो. पण एकतर भक्ताला समोरच्याने आपल्याला मानावं वगैरे अशी काही अपेक्षा नसते. तो अनपेक्ष असतो आणि समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणाचा पालट होईपर्यंत त्याच्यात धीर असतो. शिवाय ईश्वरी प्रेमातून निर्माण झालेल्या आपलेपणातून तो जगाकडे पाहत असतो. एखादी व्यक्ती किती प्रमाणात आपली आहे त्यानुसार आपण तिला आहे तसे स्वीकारत असतो. भक्ताला तर सगळेच आपले असतात. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, किंबहुना पांडवा, शरीर जैसे अवयवा, तैसा नुबगे जीवा, जीवपणे जो. सगळं जग म्हणजे माझंच अंग असं भक्ताला वाटत असतं. मग आपल्याच हाताचा आपल्याला त्रास होत नाही ना. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पाहे. जगची देह जाहले, म्हणून प्रिय अप्रिय गेले. हर्ष अमर्ष ठेले, द्विजेनी वेण. आलेली परिस्थिती, निर्माण झालेला प्रसंग हा ईश्वराच्या इच्छेनं निर्माण झालेला आहे या भावनेनं भक्त त्याच्यासाठी प्रिपेअर्ड असतो. थोडं सहन करायची क्षमता, थोडी फ्लेक्सिबिलिटी त्याच्यात अ, असते. प्राप्त परिस्थितीचा स्वीकार असल्याने तो मग इतरांना बोचत नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आहे तितुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती श्रीराम. पण याचा अर्थ कशीही परिस्थिती असली तरी काहीच फरक पडत नाही असं नाही होत. कधी थोडी कधी क्वचित थोडी अस्वस्थता निर्माण होते, पण ती दीर्घकाळ टिकत नाही. आपल्याला हा अनुभव असेल, शिवशंकर सभागृहात स्वामींचं प्रवचन चालू असायचं आणि आपण अगदी प्राण कानात गोळा करून ऐकायचो. अचानक कोणाचा तरी मोबाईल वाजायला लागायचा आणि मग एकदम प्रवचनाचा ओघ थांबायला लागायचा. ज्या व्यक्तीचा मोबाईल वाजायचा ती व्यक्ती एकदम गडबडायची आणि ओशाळायची. त्यामुळे पिशवीतला मोबाईल शोधून काढून तो बंद करायला थोडा आणखीन वेळ लागायचा. मग सगळे लोक वैतागून अगदी त्या व्यक्तीकडे बघायचे. स्वामीजी मात्र शांतपणे थांबून राहायचे. सगळं पूर्ववत होईपर्यंत अगदी शांत असायचे. पुन्हा सगळं स्थिरस्थावर झालं की प्रवचन सुरू व्हायचं, जणू काही झालंच नाही. आपण आपला मात्र उद्वेग आठवून पहावा. याच्या पलीकडे जाऊन आणखीन एक ब्रह्मास्त्र भक्ताला अवघत असतं. स्वामी स्वरूपानंदांनी अमृतधारामध्ये म्हटलंय, गतानुगतिकत्वाची ऐसी पाहुनी या जनरीती, विटले मन जाऊनी बैसले हृदयाच्या एकांती. प्रथमतः प्राप्त परिस्थितीचा स्वीकार, त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार स्वीकारणं, त्याच्या बाबतीत आपलेपणा, आणि हे सगळं करून जाऊन याच्या पलीकडे जाऊन अशी मानवणारच नाही आपल्या प्रकृतीला अशी समजा परिस्थिती निर्माण झाली, तर भक्त हे हृदयाच्या एकांती जाऊन बसतात. म्हणजे काय, तर स्वस्थ होतात. मग ते एकदा स्वस्थ झाल्यानंतर मग उद्वेग राहत नाही. तसंच उद्वेगाप्रमाणे भक्त हा हर्ष, अमर्ष आणि भयापासूनही मुक्त असतो. हर्ष ही तर खरं आपल्याला चांगली गोष्ट वाटते, मग त्याच्यापासून मुक्त का व्हायचं? पण नीट पाहिलं की लक्षात येतं, हर्ष म्हणजे आनंदाची वाढीव स्थिती, म्हणजे आनंदानं चढून जाणं. मग फार भरभर वरती चढल्यावर दणकन खाली पडायची भीती तेवढीच राहते. भक्ताला रामरतन धन प्राप्त झालेले असते. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः. मग तो एक परमलाभ झाल्यानंतर बाकीच्या किरकोळ मटेरियल गोष्टी प्राप्त झाल्या नाही झाल्या त्यामुळे त्यानं खूप चढून जाणं, खूप आनंद होणं आणि चढून जाणं, या अशा गोष्टी होत नाही, कारण त्या परमलाभापुढे खूप फिक्या असतात. त्यामुळे हर्ष हा फॅक्टर नसतो भक्ताच्या बाबतीत. अमर्ष म्हणजे दुसऱ्याला आनंद झाला की तितक्या प्रमाणात आपल्याला राग आहे. भगवान रमण महर्षींना हा प्रश्न विचारला होता, हाऊ आर वी सपोज टू ट्रीट अदर्स? त्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं, देर इज नो अदर्स. मग दुसरा हीच भावना मुळात गेली तर मग अमर्षाला स्कोप कुठे राहिला? आपल्या स्वामींनी छान उदाहरण दिलं. क्रिकेटची मॅच पाहायला गेलो, आपली टीम जिंकायला लागली की जे होतं ते हर्ष, आणि आपण जिंकताना पाहून समोरच्या टीमच्या सपोर्टर्सना जे होतं ते अमर्ष. इथं सापेक्षता आहे. भक्ताच्या जीवनातली सापेक्षता गेलेली आहे. भय गेलेलं आहे म्हणजे कारण माझं काहीतरी मिळालेलं कोणीतरी घेऊन जाईल, हे भय असतं. पण जो परमलाभ त्यांना झालेला आहे, जे रामरतन धन आहे, त्याचं स्वरूप खर्च न खुटे, चोर न लुटे असंच आहे. ते कोणी घेऊन जाऊ शकत नाही. सत्य स्वरूपे अमर जाहला, भय कैसे वाटेल त्याला, या कारणी साधू जनाला भयची नाही श्रीराम.
जे मिळवायचं होतं ते प्राप्त झालं, ते कुठे जाणार नाही. त्यामुळे भक्त निर्भय झालेला असतो. पुढे 16व्या अध्यायात सुद्धा दैवी गुणसंपदा सांगताना अभयम हा पहिला दैवी गुण सांगितला आहे. आता ही सारी भक्त लक्षणं पाहिली की पहिला विचार मनात येतो की आपण भक्त या क्वालिफिकेशनसाठी फारच आपल्याला लांबचा पल्ला गाठायचा आहे. अर्थातच हे सगळे दैवी गुण म्हणा किंवा भक्त लक्षणं म्हणा अंगी बाणण्यासाठी मुळात गुरुपाद सेवन ही भक्ती घडली की आपोआप होतं. शंकराचार्यांनी केलेली भक्तीची व्याख्या स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. ही भक्ती घडली तर भक्त लक्षणं आपोआपच अंगी बाणतील. त्यासाठी वेगळा प्रयत्न करायची खूप आवश्यकता अशी नसते. तरी साधक म्हणून साधनेबरोबर हे पूरक काही प्रयत्न की थोडंसं एफर्ट घेऊन दुसऱ्याला उद्वेग होणार नाही असं वागता येते का? हे असा प्रयत्न आपल्या हातनं घडायला हवा. तसं 17व्या अध्यायात अनुद्वेगकरम वाक्यम हे वाचेचं तप म्हणून सांगितलेलं आहे. आपण स्वतःहून होता होय तो कोणाला उद्वेग होईल असं वागायचं नाही, बोलायचं नाही. हे तप करतोय असं समजायचं. कोणी आपल्याला उद्वेग होईल असं वागलं तर मनप्रसादः सौम्यत्वं मौनम आत्मविनिग्रह भावसंशुद्धीर इत्येतत् तपो मानसमुच्यते. हे मानस तप आचरता येते का पाहायचं. अर्थात सांगणं सोपं आहे पण आपण देवाच्या शाळेत जाणारी मुलं आहोत ना त्यामुळं आपण निदान प्रयत्न करायला हवा. स्वामी म्हणायचे फाडकन उलट उत्तर द्यायला तेज लागतच नाही मुळी, सहन करायलाच तेज लागत असतं. ज्या व्यक्तीमुळे उद्वेग होत असेल त्यात देव दिसतो का हे पाहता येते का हे पाहायचं. कधी कधी खूप अवघड होतं हे. मग भगवान श्री रामकृष्णांनी त्यालाही एक उपाय सुचवला होता. ते म्हणायचे तमोगुणी नारायण. फारच जास्त झालं तर मनोमन सद्गुरूंचा आधार घ्यायचा, ते सांभाळून घेतीलच. आपल्याला हर्ष अमर्ष भय आणि उद्वेगापासून मुक्त करावं अशी सद्गुरूंची प्रार्थना करून घडलेला स्वाध्याय स्वामींच्या चरणी अर्पण कर. हरिओम.